जोडी स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस ए या टीमसाठी. तर नक्कीच चिंबीपाडा संघासाठी पहिलं षटक कोण हाताळेल हा मोठा प्रश्न मैदानामध्ये. पहिली जी मॅच झाली चिंबीपाडा संघाला मी म्हणेल खूप मोठं लक्ष होतं, मात्र म्हटलं जातं ना, हुआ तो हुआ कमाल हुआ, धोती फाड के रुमाल हुआ. पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी झाली ना, मॅन ऑफ द मॅच आदेशला देण्यापेक्षा मॅन ऑफ द मॅच मी म्हणेल गोलंदाजांना द्यावं, पण तशी गोलंदाजी झाली होती. मात्र बॅटिंग देखील कमाल होती, कमाल लाजवाब बेमिसाल बॅटिंग आपल्याला आदेशची पाहायला मिळाली. त्याच्या बॅट मधून 19 चेंडू 67 धाब्यांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाली. आता मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना बक्षीस पात्र लढतीमध्ये यजमान संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो एंटर केलाय. सांगत असताना बॅट आमची, बॉल आमची, मैदान आमचा, स्पर्धा आमची, दरारा देखील आमचाच असेल आणि तशाच प्रकारची आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मागील स्पर्धेचा रनर अप संघ. मॅचला होती सुरुवात, दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाही, अशा वेळी बॅट अँड पॅड मधून चेंडू एसटी रक्षकाच्या हातात विसवतोय. डॉट बॉलची होती समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 0. म्हटलं जातं ना, बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटे शीशे पत्थरों की ठोकर से पर तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. मैदानामध्ये आता ते करणं गरजेचं आहे, कारण समोर चिंबीपाडा संघासारखा एक बलाढ्य संघ मैदानामध्ये खेळतोय. इथे टाकलेला बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 0 पाहायला मिळतीये. रुपेश आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये. सांगावं लागेल संपूर्ण वालकसकरांना की जब हम है खडे तो हम सरकार से भी बडे. आज चांगल्या दर्जाची कामगिरी करणं गरजेची आहे. यावेळेस चेंडू फुलटॉस पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील त्यांच्या माध्यमातून खूप चांगले प्रयत्न, मात्र बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. ठोकलाय फलंदाज प्रतीकने षटकार. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी. पहिले 2 चेंडू 2 डॉट आणि त्यानंतर संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला आपण जॅक केलाय. ऑन साइडला प्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत कंप्लीट झाल्यात धावा 2. स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेग मध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तोपर्यंत कंप्लीट झाल्यात धावा 2. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. पहिले 2 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळालं धावेंचा आकाळ आणि त्यानंतर 2 चेंडूंवरती धावेंचा पाऊस. म्हणजे खऱ्या अर्थानं किस्मत की बात है. आज धूप तो कल बरसात है आणि ती बरसात मैदानामध्ये आता चालू झाली आहे. आता वारा येईल, आता वादळ येणार. यावेळेचा चेंडू फटका मिस टाइम पाहायला मिळतो. ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फंबलनेस पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती डबल डिजिट. गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचे जर्सी क्रमांक मैदानामध्ये अर्जित झाले 10 धावा धावफलकावरती. छोट्या चुका फार महत्वाच्या असतात, कारण म्हटलं जातं माणसांना ठेच मोठ्या पर्वतांपासून नाही छोट्या दगडांपासून लागते. इथे छोट्या छोट्या चुका टाळणं गरजेचं आहे, मिसफिल्ड टाळणं गरजेचं आहे. मात्र मैदानामध्ये चिंबीपाडा संघाच्या माध्यमातून मिसफिल्ड केली जाते. यावेळेस चेंडू स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होती समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये झालंय समाप्त आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 10 पाहायला मिळते. 10 ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीम स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस. आजकालचा विचार केला ना तर मोबाईल कमी घ्यावा असं सगळेच म्हणतात. नवीनची बॅटिंग आमच्या वहिनी पाहत असतील आणि ज्या वेळेस आमच्या वहिनी मोबाईल बघत असतील
त्यावेळेस त्यांची आई रागवली असेल, मात्र त्यावेळी आईला देखील आमच्या जे वहिनी आहेत त्यांनी सांगितलं असेल, बघतेस काय रागानं बाजी मारली माझ्या वाघानं. काय बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग नवीनने केली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 10 पाहायला मिळेल. 10 रन ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जितेश पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज जितेश, गोलंदाजी ट्रॅक वर स्ट्रायकर एंड वरती फलंदाज रुपेश. यावेळेस चेंडू फुलटॉस, मोठा फटका, मोठा प्रहार. फिल्डर होते त्यांच्या डोक्यावरून. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे माइटी बाय द माइटी मॅन. ठोकलाय हा माइटी षटकार. संदीपजी बेरे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल वालकस संघाला. एक तर सामना जिंकला तर नक्कीच तुम्हाला 3000 रुपयाचं कॅश प्राइज म्हणजे एंट्री सुटून जाईल अर्धी. यावेळेसचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन चौकाने वाला बेहतरीन चौका. व्हेरी मच डीजे मास्टर प्रथम. मल्टी मी म्हणेल टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे. सकाळी 9:30 ते 12:30 पेपर देऊन आले, त्यानंतर समालोचन केलं आणि आता ॲज अ डीजे ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं विशेष कौतुक. मॅच संपली की परत अभ्यास करायला जायचे, विसरू नका. उद्या देखील पेपर आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 धावा. यावेळेस चेंडू इथे लाईन पाहावी लागेल. खराब लाईन, खराब लेन. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल अवांतरच्या स्वरूपामध्ये जाऊन पोहोचली 21-21 या आकड्यावरती. म्हटलं जातं परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकेका धावेला फार महत्व आहे. आणि इथे या अशा प्रकारच्या जर धावा गेल्या तर तुम्ही टीमच्या अकाउंट वरती धावा ऍड करतात आणि ह्या चुका नसतात. हा गुन्हा असतो, कारण सामना जो आहे तो 4 षटकांचा आहे. 21-21 धावा. यावेळेस चेंडू फुलटॉस पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील, फिल्डिंग चांगली, सिंगल कंप्लीट होईल. सिंगल व्यतिरिक्त काही मिळणार नाही आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहू शकतो दुसरं मार्गस्थ. आणि या दुसऱ्या षटकामध्ये हल्ला बोल पाहायला मिळतोय रुपेशच्या माध्यमातून तसेच प्रतीकच्या माध्यमातून. रुपेशच्या माध्यमातून चक्कीत जाळ आणि प्रतीकच्या माध्यमातून मिरचीची धुरी दिली जातीये. तू आंधी तो मैं तूफा और तू तूफा तो मैं आग का दरिया. तू वाघ तो मी ढाण्या वाघ, तू शेर तो मैं सव्वा शेर. मैदानामध्ये अशाच प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. हेल्दी कॉम्पिटिशन. यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिस्टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. फिल्डर आले. इथे झेल सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. टेक द कॅच अँड विन द मॅच. हा समीकरण मैदानामध्ये झालाय उद्ध्वस्त आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती इथे जाऊन पोहोचेल 2 धाव्यांच्या मदतीने तब्बल आणि तब्बल 24-24 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला काही टीम आगडेशी गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. 6-4 वाईट, सिंगल डबल, एकूण 14 धावा खर्च. यावेळेस चेंडू व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या अवांतरच्या स्वरूपामध्ये ऍड होईल, जाऊन पोहोचेल बघता बघता तब्बल 25 या आकड्यावरती. वालकस संघ जो मात्र फ्रंट फुट वरती आहे. मात्र चिंबीपाडा संघाला देखील सांगावं लागेल की चलता रहूंगा पद पर, चलने में माहिर बन जाऊंगा. चलता रहूंगा पद पर, चलने में माहिर बन जाऊंगा. या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. हार जीत नंतरचा प्रश्न मैदानामध्ये आम्ही चांगल्या दर्जाची कामगिरी करू. मात्र इथे लाईन खराब आहे. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. जितेशचा विचार केला. महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जितेशच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याने चेंडू टाकले 4.
त्यावरती एक षटकार एक चौकार त्याने एक्झिक्यूट करण्यात आलाय त्याच्या विपक्ष आणि तब्बल 16 धावा त्याच्या गोलंदाजीवरती खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज यावेळेस स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पीक केलाय ऑन साइडला मिड विकेट मध्ये फिल्डिंग देखील बेमिसाल अप्रतिम फिल्डिंग इथे कंप्लीट होईल का. येस आपण पाहू शकतो सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज होतील बाद. वालकस टीमला लागलेला झटका क्रमांक पहिला फलंदाज प्रतीकची खेळी समाप्त. प्रतीक बॅक टू दी पवेलियन. थँक्यू व्हेरी मच डीजे टॉम. अप्रतिम संगीत आमचे डीजे टॉमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विचार केला तर आपल्याला इथून माऊली पर्वत देखील दिसेल. थोड्याच वेळामध्ये आम्ही कॅमेरामॅनला देखील विनंती करू आपण रोल करायचे. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा प्राणराजियाचा जीवयोगियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव जीवितो जीव रक्षितो जीव वाहतो ऐसा राजा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचा पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये काय फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्यात याला म्हणतात चांगलं एफर्ट. मैदानामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आणि संघर्षाचा शंखनाद जो मात्र पाहायला मिळाला. म्हटलं जातं ना जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हातोडे के घाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय देवाला देखील देव पण येत नाही. त्याप्रमाणे मैदानामध्ये देखील खूप चांगल्या दर्जाची कामगिरी करणं गरजेची आहे चिंबीपाडा संघाला. कारण आता बॅकफूट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय मात्र आता फ्रंट फूट वरती येणं गरजेचं आहे. एक कविता खूप चांगली आहे. म्हटलं जातं जीवन हे छान आहे पण थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. काट्यात झुलती फुलांची एक कमान आहे हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे. 29 29 धाव फलकावरती हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे. जो म्हणतोय जीवन निरार्थ आहे तो बैमान आहे. कारण जीवनामध्ये कधी हसावं लागतं जीवनामध्ये कधी रडावं लागतं. निसर्गाचा नियम आहे उंच सुंदर धबधबा पडायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. आज तुम्ही स्वतःला सिद्ध करा जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. स्वतः स्ट्रगल करून गुगल पर्यंत पोहोचलात तर ती गुगल पर्यंत पोहोचायची मजाच काय वेगळी असते. यावेळेस चेंडू इथेच चांगला पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. एस्टेनच्या मागून सूत्र हलवले जात आहेत. एसटी रक्षकाच्या माध्यमातून कान मंत्र दिले जात आहेत. कुठे गोलंदाजी केली पाहिजे कुठे फिल्डर सेट आहेत आणि त्या अनुषंगून इथे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इथे जर पाहायला गेलं तर खराब चेंडू होता कारण शॉर्ट ऑफ गुड लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप आणि जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते शॉर्ट पॉइंट शॉर्ट गली रिझन मध्ये खेळाडू आहेत त्यामुळे नक्कीच इथे सिंगल कंप्लीट आहे. लेग बायची एकदा बॅट धावा येणं गरजेचं आहे. मध्ये कशा पण असो बॅटकट असो प्रॉपर मिडल ऑफ द बॅट असो एक्स्ट्राचे असो किंवा लेग बायचे असो किंवा बाईसचे असो धावा येणं गरजेचं आहे आणि धावा देखील येतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल लॉस ऑफ 1 विकेट 30 ऑन द फलकावरती एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती हाय हाय म्यूट आहे का नाही ना. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 30 धावा आणि
क्या बात आहे. साजन दादा इकडे आले आणि आम्हाला एक गाणं सुचलं. साजन जी घर आय, साजन जी घर आय. विकासजी तारमाले साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. माननीय सन्माननीय विकासजी तारमाले साहेबांची उपस्थिती. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय तारमाले साहेब आणि साहेबांचं हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. 33 धावा धावफलकावरती या षटकामध्ये सौरभच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी त्याने खर्च केल्यात. तब्बल धावा 3, चेंडू हाताळलेत 5. अप्रतिम गोलंदाजी. संघ अडचणीमध्ये होता, मात्र म्हटलं जातं अपना एक का तभी दिखाव जब सामने वाला बादशाह दिखाय. आता खऱ्या अर्थानं संघाला गरज होती आणि संघासाठी तारणहार मैदानामध्ये सौरभ ठरलाय. यावेळेस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतो. लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सिंगल जी मात्र कंप्लीट आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 3 संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतीये 34 धावा. 34 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस ए. सन्मान्य मान्यवर आत्मारामजी लोणे साहेबांना विनंती, आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि विजयजी पष्टे साहेबांना देखील विनंती असेल, साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. दुपारचं हे सत्र संध्याकाळ होत आली आहे. संध्याकाळचं वातावरण आणि वातावरणामध्ये कुठला संघ जो मात्र बक्षीस पात्र लढतीमध्ये असेल. एक तर आपल्याला संघ पाहायला मिळतोय जो मात्र वालकस बी संघ जो मात्र एंटर केलाय 3ऱ्या राऊंड मध्ये. मात्र चिंबीपाडा संघाला सांगावं लागेल, जरी गाव तुमचं असलं नाव आमचं असेल, वाडा तुमचा असला राडा आमचा असेल. मात्र राडा तुमचा करण्यासाठी मैदानामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करणं गरजेची आहे. दोन्ही संघांचा विचार केला, दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. असं म्हटलं जातं, राजा तो राजा बाकी सारी प्रजा, राजा तो राजा बाकी सारी प्रजा, सबसे बड़ी ताकत ताकत से बड़े हम, और अब पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. वालकस आणि चिंबीपाडा दोन संघ मैदानामध्ये अशा प्रकारची कामगिरी करतात जणू काही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे आज इथे एंट्री भरायला नाही तर बक्षीस पात्र लढतीमध्ये जाऊन या ट्रॉफीवरती कब्जा करायला आलेत. अगदी तशीच तुमच्या मनामध्ये जिद्द पाहिजे. यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, लेग बिटवीनची विकेट या स्पर्धेमध्ये नाहीये याची नोंद करून घ्या. लेग बायची एकदा बॅट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35. इथून 2 ते 3 मोठे फटके, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले, धावसंख्या 45च्या वर गेली तर या मॅच मध्ये खूप मजा येईल. मात्र जर विचार केला तर नक्कीच आता 2 षटकांमध्ये 29 होत्या, मात्र त्यानंतर सौरभच्या माध्यमातून काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त विचार केला आले 4. यावेळेस चेंडू पाहायला मिळतोय. इथे फलंदाज आपण पाहू शकतो एकावरती समाधान मानतील. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. चला न्यू बॅटर. खतरनाक असा फलंदाज आहे आणि त्याला डगआउट मध्ये ठेवलंय. सोहमला कल्याणवरून शुभेच्छा आल्यात. सोहमची बॅटिंग कल्याणवरून आमचे प्रेक्षक एन्जॉय करतायत.
नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. योगेश दादा कथोरे साहेबांच्या शुभ हस्ते विकासदादा तारमाले साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. योगेश दादांचे शुभ हस्ते विकासदादा तारमाले साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप खेळलेला हा स्ट्रोक पाहू शकतो आपण. जान जाय पर गेंद ना जाय. 2 धावाच्या मात्र कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतील बाद. फलंदाजाची खेळी समाप्त आपण पाहू शकतो. विकेटचं झालंय पतन. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सोहम न्यू बॅटर मैदानामध्ये. थँक यू व्हेरी मच डीजे टॉम. डीजे प्रथम. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. बघता 38 धावा. गोलंदाजाचे गोलंदाजी ट्रॅक वर पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या माध्यमातून झालेली चूक. चेंडू सीमा पार येत आहे. धावा 4. एखादी सिंगल एखादा मोठा फटका. धावसंख्या 50 जवळ गेली. मॅच मध्ये फ्रंट फूट वरती आपण पाहू शकतो वालकस संघाला. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. फील्ड चांगली होईल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथे होणार प्रयत्न. पंचांकडे अपील. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. थँक्यू व्हेरी मच. 43 विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती. यावेळेस चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल होतो नोमॅन स्लँड मध्ये. लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग फंबलनेस. थोडंसं मिस जजमेंट. थोडंसं मिस एरर. थोडंसं मिस कॅल्क्युलेशन तोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहू शकतो. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. सिंगल कंप्लीट. 44 धावा धावफलकेवरती. 45 धावा. 46 धाव्यांचं लक्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जो मात्र चिमीपाडा या संघाला विनंती आहे थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहील. चिमीपाडा टीम आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आणि वालकस ए संघ 46 धाव्यांची गरज आहे. 45 धावा झाल्यात. 46 धाव्यांची गरज मैदानामध्ये. इथे जर विचार केला तर आदेशची इनिंग फार महत्वाची राहील. कारण आदेशनी ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे ना 46 ते 45 धावा सहज रीतीने हा खेळाडू चेस करू शकतो.
थँक्यू व्हेरी मच. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 45-46 धावांचं लक्ष मैदानामध्ये असेल. चिमीपाडा या संघाला 46 धावा ज्या मात्र चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ परब, एक दर्जेदार क्रिकेटचे समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रथमजीत चव्हाण सरांचा आवाज आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब के पन्ने खुलने अभी बाकी है. मॅच मध्ये काय होईल याचं धावतं वर्णन मायक्रोफोन वरती कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय प्रथम चव्हाण सरांना. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच प्रसन्न चव्हाण सर. म्हणतात ना की पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्धाराच्या वाटेवरी निर्भीडपणे ते देखील चालता आलं पाहिजे. वादाचं काय, ते ते येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपण पाहू शकतो दोन्ही टीम्स इन ऍक्शन मध्ये कुठला संघ इथून वर्चस्व गाजवायले. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे जी मात्र 46 धावेंची. सलामीचे दोन फलंदाज आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंड वरती असेल जो मात्र आदेश गीते, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो यतीश गीते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतोय जो मात्र अजय आपण पाहू शकतो. गोलंदाज तयार. त्यावेळेस पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. इनफिल्ड मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फंबलनेस जी मात्र झाली होती. होईल डॉट चेंडूची समाप्ती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अजय पाहतोय ज्याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. 2 ओव्हर जे मात्र टाकले होते त्यामध्ये 3 विकेट कॅरी केले होते आणि 7 धावा ज्या मात्र खर्च केले होते. तर स्ट्रायकर एंड वरती आदेश पाहतोय ज्याच्या माध्यमातून 19 चेंडूंमध्ये 76 धावा बनवल्या होत्या. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आत्मारामजी लोणे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती होत असताना विनंती असेल जे मात्र अक्षयजी कतोरे साहेबांना आपण दादांचा शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करायचे. इथे आपण पाहू शकतो अप्रतिम असा फटका जो मात्र पाहिला आणि या फटक्याचे चटके जे मात्र गोलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस या टीमला बसत असताना फलंदाजच्या बॅट मधून येतो खणखणीत सिक्सर. अप्रतिम असा कॉन्टेस्ट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणतात ना की मुकाम तो मेहनत की देन है, किसी की किस्मत बदनसीब नहीं होती. मुकाम तो मेहनत की देन है, किसी की किस्मत बदनसीब नहीं होती. और हालात का कसूर मत निकाल मेरे दोस्त, तरक्की तो वो भी करते हैं जिनको रोटी तक नसीब नहीं होती. अगदी अप्रतिम असा व्यासपीठ जो मात्र प्रत्येक खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस त्यासोबतच एपी स्पोर्ट्स बेरे दोन्ही टीमच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहू शकतो ईपी सोशल फाउंडेशन चषक 2023 थराराचा दिवस क्रमांक पहिला. यावेळेस अप्रतिम असा चेंडू होता, तितका सुरेख असा फटका इनफिल्डला भेदून चेंडू सरळ निघून चाललाय क्रॅकिंग कव्हर रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जर्सी क्रमांक आणि कुठल्याही टीमचं पहिलं माइलस्टोन जो मात्र कंप्लीट होत असताना आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी म्हटलं होतं आदेशचा विचार केला तर अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचं जर विकेट नाही पडलं तर नक्कीच 2 ते 3 षटकांमध्ये मॅच ही कंप्लीट होऊ शकते. त्याचा विकेट जो मात्र इम्पॉर्टंट असेल वालकस या टीमसाठी. पहिला चेंडू जो मात्र डॉट आला होता त्यानंतर मात्र षटकार आणि चौकार
जी मात्र पाहायला मिळाली. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. झेलची शक्यता होती, सोहम होता तिकडे. अशा प्रकारचे झेल जर सुटले ना त्याचं नुकसान जो मात्र भोगावा लागेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 या आकड्यावरती 12 रन ऑन दी स्कोर बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम बॉलर अजय, ज्याच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये अप्रतिम बॉलिंग जी मात्र पाहायला मिळाली होती. 2 षटकांच्या स्पेल मध्ये 3 विकेट आणि 7 धावा ज्या मात्र खर्च केल्या होत्या त्यांनी, परंतु यावेळेस मात्र एका षटकामध्येच त्यांनी 12 धावा खर्च केल्यात. गोलंदाज होते तयार. 20 चेंडू आणि 34 धावेंची गरज आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू, मिड विकेट आणि काऊ कॉर्नर असे 2 खेळाडू. यावेळेस अप्रतिम असं चेंडू जो मात्र आपण पाहतोय, चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण जो मात्र आपण पाहिलं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने 13 या आकड्यावरती अप्रतिम आणि सेन्सिबल क्रिकेट जो मात्र आपण पाहू शकतो. बॅट्समन आदेशच्या माध्यमातून, त्याच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. चौकार षटकार, परंतु त्यानंतर सिंगल जे देखील घेतले गेले. यावेळेस हितेशच्या बॅट मधून येतोय इनफिल्डला भेदून सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. येतोय खणखणीत चौकार. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतो विदाउट एनी लॉस 17 रन 17 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होईल जो मात्र विराज. स्ट्रायकर एंड वरती असेल आदेश, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. बॅट जी मात्र तापलेली त्याची पाहू शकतो आणि त्याचा तडाखा जो मात्र बसत असताना स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकसे या टीमच्या खेळाडूंना इथे आपण पाहू शकतो. पुल केलाय, फुल अँड पॉवरफुल, ऑल्सो सक्सेसफुल. चेंडू सरळ निघून चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. येतो ह्या खणखणीत सिक्सर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे, जी मात्र या षटकाराच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. म्हणतात ना की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उडान होती है. ते हौसले जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पस्त होत असताना आपण पाहू शकतो गोलंदाजी करणाऱ्या अरविंद स्पोर्ट्स वालकर्स या टीमचे. यावेळी स्लोवर वन चेंडूचा वापर केला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, व्हेरिएशन जो मात्र दाखवणं गरजेचं आहे. आणि विचार केला तर विवेक शेलार खलिंगाव गावातील बिलॉंग करणारा खेळाडू, खलिंग एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे, तो देखील म्हटला होता की फक्त आजकालच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तुमच्याकडे व्हेरिएशन जे मात्र असणं गरजेचं आहे. सातत्याने कटर असतील, त्यानंतर स्लोवर वन चेंडूचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. यावेळेस अजून एक अप्रतिम चेंडू होता, पायाचा वेग घेतलेला चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहू शकतो जे मात्र 2 धावा देखील कंप्लीट होतील. आणि यासोबतच टीमची टोटल जी मात्र स्कोर कार्ड वरती दोन्ही पुढे जात असताना 25 धावा धावफलकावरती विदाउट एनी लॉस. अप्रतिम बॅटिंग जी मात्र आपण पाहतो आदेशच्या माध्यमातून. 15 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सोपं आणि मापक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्लोवर वन चेंडूचा वापर केला होता, चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत सिंगल जी मात्र एकवटण्यात आली आणि सिंगल सोबत आपण पाहू शकतो टीमची टोटल
जी मात्र स्कोर कार्ड वरती 26 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 26 रन ऑन दी स्कोरबोर्ड. विजयासाठी 14 चेंडू आणि 20 धावांची गरज जी मात्र आपण पाहू शकतो. गोलंदाज होते तयार. यावेळी स्लोवर वन चेंडूचा वापर केला होता. मी म्हटलं होतं की फक्त तुमच्याकडे गती असून फायदा नाहीये, सातत्याने व्हेरिएशन आणि मिश्रण जे मात्र गोलंदाजीतून करणं गरजेचं आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित असेल. 26 धावा धावफलकावरती. 26 रन ऑन दी स्कोरबोर्ड. ग्राफ जो मात्र खाली जात असताना आपण पाहतो या ओव्हर मधला, कारण षटकार आलता, त्यानंतर डॉट आलता, त्यानंतर दुहेरी धाव, सिंगल धाव आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. दरम्यान आपण पाहू शकतो महेश जाधव शेलार साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यासोबतच एक धाव जी मात्र कंप्लीट झाली आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल 13.50 सरासरीने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट एनी लॉस 27 रन 27 धावा धावफलकावरती. डीजे त्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे वेळ देखील रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर गोलंदाजी ट्रॅक वरती अप्रतिम चेंडू होता. खोलवर टप्प्याचा म्हणू शकतो चेंडूला. एकंदरीत चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सिंगल ची मात्र एकवटण्यात आली. स्ट्रायकर एंड वरती जो मात्र आदेश पाहतोय 9 चेंडू जे मात्र त्यांनी फेस केले. 22 धावा बनवल्या. 240च्या स्ट्राईक रेटनी खेळत असताना जो मात्र आदेश आपण पाहतोय तो नॉन स्ट्रायकर एंड वरती इथे ज्याच्या माध्यमातून 4 चेंडू फेस झाले 150च्या स्ट्राईक रेटनी, तो देखील 6 या धावसंख्येवरती खेळत असताना ज्याच्यामध्ये एक चौकार जो मात्र आपण पाहिला. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडू वरती फुल टोल जो मात्र वसूल होत असताना आपण पाहू शकतो चेंडू सरळ निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅचचं समीकरण जे मात्र उद्ध्वस्त होणार फलंदाजच्या बॅट मधून येतोय षटकार आणि आपण पाहू शकतो रिव्ह्यू जो मात्र घेतलाय पंचांनी. पंच सॉफ्ट सिग्नल सांगायचंय. येस रेस्ट हाईट साठी रिव्ह्यू जो मात्र पंचांनी घेतलाय. लीगल डिलिव्हरी असेल. चेंडू डीप होत होता आपण पाहू शकतो. षटकार जो मात्र आपण पाहिला टीमची टोटल स्कोर कार्ड वरती षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली जी मात्र 34 या आकड्यावरती.
यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये होता, नोमॅन्स लँड मध्ये पडतो, इनफिल्ड मध्ये. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहू शकतो जो मात्र यतीश बाद होत असताना. अगदी कम्युनिकेशन जो मात्र गॅप आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अगदी म्हणतात ना की हमें तो अपनों ने लूटा गेरो में कहा दमता और अपनी कष्टी वाढ उभी ज्या पे पाणी गमता, तसं काहीसं पाहायला मिळालं. आपल्याच खेळाडूने आपली साथ दिली नाही आणि कम्युनिकेशन गॅपच्या आधारे आपण पाहिलं फायदा मिळाला स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकसे या टीमच्या फिल्डिंगला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35 आपण पाहू शकतो. विजयासाठी 9 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती आदेश पाहतोय. आदेश जर टिकला ना तर मी तर म्हणेल की याच ओव्हर मध्ये मॅच कंप्लीट होऊ शकते. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून चाललाय पॉइंट रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच समीकरण उद्ध्वस्त करणारा फलंदाजच्या बॅट मधून येतोय चौकार. राजावानी दिसतोय नवाब, सवाल पडता देई जवाब. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. होईल म्हणतात ना, एक तर कर्जबाजारी त्यात उसणं शेजारी असं काहीसं पाहायला मिळते. आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अशी वाईटची उधळण होत असताना यावेळेस लोवर 1 चेंडूचा वापर झाला होता. डॉट चेंडूची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित असेल 40 धावा धाव फलकावरती. येस डीजे मास्टर तुम्हाला देखील संधी देऊ, फक्त घुरून पाहू नका. यावेळेस एसट्या उद्ध्वस्त होत असताना दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय काहीतरी लवकर यायला पाहिजे होतं असं म्हणू शकतो आपण. हा विकेट आधी आला असता तर मॅच समीकरण कुठे ना कुठे चेंज झालेलं पाहायला मिळालं असतं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी मात्र धावफलकावरती असेल 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. आता समीकरण 6 चेंडू आणि 6 धावेंची गरज. प्रेमात पडतो जो तो त्याच्या संगतीला राहतो. समीकरण आपण पाहू शकतो. उर्वरित चेंडू 6 जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. रनबॉल इक्वेशन आहे, इथून काही होऊ शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रिडिक्टेबिलिटी. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेटचा खेळ देखील रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकतो मच्छिंद्र येतोय. स्ट्रायकर एंड वरती जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल उदय असेल.
विनय आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती असेल विनय, नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल जो मात्र जितेश, गोलंदाजी ट्रॅक वरती मच्छिंद्र जो मात्र आपण पाहू शकतो. गोलंदाज होतो तयार, पहिला चेंडू यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि अप्रतिम अशी झेल जी मात्र टिपली जात आहे. आपण पाहू शकतो अक्षयच्या माध्यमातून या मॅचची नक्कीच विकेट कॅरी होत असताना गोल्डन विकेट एक प्रकारे आपण म्हणू शकतो. विनंती असेल पंचांशी वाद घालायचं नाहीये आणि आता समीकरण 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. प्रेमात पडतो जो तो त्याच्या संगतीला राहतो, जो तो त्याच्या संगतीला राहतो, जो तो त्याच्या संगतीला राहतो. अन्याय होता तिखट भिडतो गोरगरिबांच्या पाठीशी राहतो, गोरगरिबांच्या पाठीशी राहतो, गोरगरिबांच्या पाठीशी राहतो. गर्दीही जमते नावानं त्याच्या, गर्दीही जमते नावानं त्याच्या, घेण्याती बघावं भेट त्याची घेण्याती बघावं भेट. आमचा अरुण पाटील दादा राजा माणूस आहे लय ग्रेट, आमचा अरुण पाटील दादा राजा माणूस आहे लय ग्रेट, आमचा अरुण पाटील दादा राजा माणूस आहे लय ग्रेट, आमचा थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. सातत्याने विचार केला तर मला आठवतंय निंबवलीची नाईट टुर्नामेंट चालू होती, सेमीफायनलचा सामना चालू होता. एका बाजूला होता खालिंग संघ, दुसऱ्या बाजूला होता गावदेवी वरप संघ. गोलंदाजी ट्रॅक वरती आबा कारंडे होता. शेवटच्या षटकामध्ये 4 धाव्यांची गरज होती खालिंग संघाला आणि तिथे मात्र त्या धावा डिफेंड झाल्या होत्या. त्यानंतर विचार केला तर मयुरेश देखील रायत्या गावातील त्याने देखील शेवटच्या षटकामध्ये 5 धावा ज्या मात्र डिफेंड केल्या होत्या आणि त्यामुळे 6 धावा ज्या मात्र 5 चेंडूंमध्ये डिफेंड होऊ शकतात. म्हणतात ना रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर कुछ समंदर भी आएगा. यू थक्कर ना बेटे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मिलने का मजा भी आएगा. इथे आपण पाहू शकतो वाईड जी मात्र चेंडू जात असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 41 या आकड्यावरती. समीकरण 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. जिथे एक धाव कंप्लीट व्हायला पाहिजे होती तिथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतो. ग्राउंडच्या अभावी कुठे ना कुठे कलेक्शन आणि बॅकिंग मध्ये खराबी आपल्याला पाहायला मिळाली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 43 या आकड्यावरती आपण पाहू शकतो. समीकरण 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. यावेळेस अजून एक डॉट चेंडू आपण पाहू शकतो. रन बॉल इक्वेशन 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. मला आजही सामना आठवतोय जो मात्र गावदेवी क्रिकेट संघ मारळ आयोजित मारक चषकामध्ये आपण पाहिला होता. एका बाजूला होता गौरीशंकर गौरीपाडा, दुसऱ्या बाजूला होता जो मात्र निंबवली संघ. 5 चेंडूंमध्ये 3 धाव्यांची गरज होती आणि 5 चेंडू जे मात्र डॉट गेले होते. यावेळेस अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, कॅचची संधी आहे आणि अप्रतिम अशी झेल जी मात्र टिपली जात आहे. आता मात्र गेम चेंज होईल. बनलाई प्यारा, लाखो दिलांचा बनलाई प्यारा, लाखो दिलांचा बनलाई प्यारा. हे मानितो त्याला गाव लोक सारा, नावाला आलाय उगवता तारा, नावाला आलाय उगवता तारा, नावाला आलाय उगवता तारा. आमचा तिसंग तो रे साहेब आमचा मनानं ऐको नेक, आज प्रत्येक कार्यात अरुण दादाला त्यांची बघावं साथ. हे आयोजन केलं या दादानं अरुण पाटील चषक. थँक्यू व्हेरी मच, केलं या दादा. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेजिंग हे स्पर्धेचा नियम आहे. मी आधीच म्हटलं होतं आधीची विकेट पाडा, मॅच तुमच्या झोलीमध्ये येऊ शकते. 3 षटकांमध्ये नक्कीच विकेट पडली होती परंतु त्यानंतर मात्र कमबॅक जो मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस ए या टीमचं 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असेल. कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार, चिंबीपाडा की स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस ए.
विनंती असेल जे मात्र पडद्याला कोणी धरायचं नाही मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. यावेळेस अजून एक अप्रतिम चेंडू आणि आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. मित्रांनो ही मॅच कोणी जिंको, नक्कीच हा विजय आहे जो मात्र क्रिकेटचा आणि हा विजय आहे जो मात्र AP सोशल फाउंडेशन चषक 2023चा. एकदा चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो, कारण अप्रतिम कॉन्टेस्ट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूंमध्ये 6 धावेची गरज होती आणि तिथून मात्र मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये काय घडू शकतो. 6 चेंडूंमध्ये 4 धावा देखील डिफेंड होऊ शकतात, 5 चेंडूंमध्ये 3 धावा देखील डिफेंड होऊ शकतात आणि 6 चेंडूंमध्ये 3 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. आणि विनंती असेल मॅच कोणी टीम कुठलीही टीम जिंको, ग्राउंड मध्ये जायचं नाहीये. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका आपण पाहू शकतो आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय. गोल्डन षटकार जो मात्र खेचलाय. लाईनअप करायचे, शेकेंड करायचे, त्यानंतर बाउंड्री लाईनचा ताबा सोडायचे. अप्रतिम फटका जो मात्र फलंदाजच्या बॅट मधून आपण पाहिला, जो मात्र विशालच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. विनंती असेल जे मात्र लाईनअप करायचे, शेकेंड करायचं होतं मित्रांनो, त्यानंतरच बाउंड्री लाईनचा ताबा सोडायचा. विनंती आहे चिंबीपाडा टीमच्या कॅप्टनला यायचे.